असताना त्यांनी पुढाकार घेतला आणि आपल्या इथं गडचिरोली, चंद्रपूर, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत खासगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र, ज्याला आपण इनोव्हेशन इन्क्युबेशन ट्रेनिंग सेंटर म्हणू शकतो, अशी उभारणी करण्याचं टाटानी बऱ्याच ठिकाणी देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये केलेलं आहे. शेवटी टाटाचे आणि आपल्या महाराष्ट्राचे पण तसे जवळचे संबंध आणि त्याच्यामुळं आम्ही स्वतः एकनाथराव शिंदेंनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि टाटानी सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला जागा द्या आणि काही हिस्सा तुम्ही द्या. मग त्याच्यामध्ये चंद्रपूरला एक 215 कोटी रुपये टाटाने दिले, 40 कोटी रुपये राज्य सरकारने हिस्सा घातला आणि तिथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतला. तसंच गडचिरोली जरा दुर्गम भाग, तिथेही त्यावेळेस पालकमंत्री एकनाथराव शिंदे होते. तिथे 170 कोटीचा प्रकल्प 145 कोटी टाटाने टाकले, 30 कोटी आपण आपल्या राज्य सरकारचा हिस्सा टाकला आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीला ते काम आपण हातामध्ये घेतलं. अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेत असताना मी मध्ये रत्नागिरीला मला उदय सामंत उद्योगमंत्री, तिथले पालकमंत्री आहेत, तिथल्या भूमिपूजनाच्या करता त्यांनी मला बोलवलं आणि तिथं आपले सहकारी प्रीतम गांजेवार त्यांची माझी भेट झाली आणि त्यांना मी सांगितलं की पुणे तर विद्येचं माहेरघर आहे, पुण्यामध्ये पण आपण करूया. मला एक राजेंद्र भोसलेंनी सांगितलेलं होतं की दादा, मागे एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी 50 कोटी रुपये आपल्या महानगरपालिका शासनाचे आणि चांगल्या प्रकारचा प्रोजेक्ट 280 कोटी रुपयाचा, 50 कोटी शासन आणि महानगरपालिका आणि साधारण 237 कोटी रुपये टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड त्यांनी द्यायचे आणि प्रोजेक्ट करायचा. त्यांचं एकच म्हणणं असतं की जागा मला व्यवस्थित लवकर द्या. ती जागा देत असताना आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केला. पुणेकरांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथं मी 1 मेला झेंडावंदन करून आलो तर मला त्या दिवशी घ्यायचं होतं, पण मला एकनाथरावांनी फोन केला, म्हणले की दादा मी पण त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे, मी असताना भूमिपूजन घेतलं तर बरं पडेल, पण अलीकडं आम्हाला सगळ्यांनाच वेगवेगळी कामं असतात आणि त्याच्यामुळं तो कार्यक्रम आम्ही पुढे ढकलला. त्यावेळेस 800 ट्रक इथं एक खराब माल असा राडारोडा हा त्या ठिकाणी निघाला आणि अक्षरशः आपल्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी जी मेहनत घेतली आणि फार कमी दिवसामध्ये हे सगळा प्लॉट साधारण 30,000 स्क्वेअर फीटचा तो स्वच्छ करण्याचं काम, त्या बाबतीमध्ये 1 एकर जवळपास तो प्लॉट आहे, तो त्या बाबतीमध्ये त्यांनी हे काम केलं. 36,000 चौरस मीटर, अंदाजे 1 एकर, 1 एकरात थोडंसं कमी, 22,000 स्क्वेअर फीटचा बांधकाम इथं आपण करतोय आणि हा प्रकल्प पीईबी इमारत डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये वेगवेगळे 9 कोर्सेस आपण देतोय. त्याच्यामध्ये सर्व मशिनरी, औद्योगिक हार्डवेअर, व्यावसायिक तंत्रज्ञान साधनं, त्याची यंत्रसामुग्री, सॉफ्टवेअर आणि इतर सर्व वस्तूंचं हस्तांतर पुणे महानगरपालिकेला आपले टाटा नंतर करणार आहे आणि सदरचं प्रशिक्षण केंद्र टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या मार्फत ते संचलित करण्यात येणार आहे. टाटाने नेहमीच मनाचा मोठेपणा दाखवला, दिलदारपणा दाखवला आणि त्याच्यावर टाटाच्या बद्दल भारताच्या जनतेचे, महाराष्ट्रातल्या जनतेचे, आमच्या पुण्याच्या जनतेचे, नागरिकांचे सगळ्यांचं एक आपलेपणाचं प्रकारचं नातं आहे आणि त्याकरता टाटाने कुठलंही काम हातामध्ये घेतलं तर सहसा त्याच्यामध्ये कुठेही दर्जात अडचण येत नाही, कुठेही कामामध्ये अडचण येत नाही. वेग तो कामाचा असतो तो अतिशय चांगला असतो.
त्या प्रकारचं काम इथं होणार आहे. हा सगळा परिसर प्रचंड वेगाने वाढतोय. वेगवेगळ्या समस्या देण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे सगळेजण अधिकारी वर्ग साथ देत असतो. त्याच्यातनं माझ्या पुणेकरांना कुठं पिण्याचं पाणी, रस्त्याच्या सगळ्या चांगल्या सोयी ह्या नीटपणे उपलब्ध व्हाव्यात. कचऱ्याची वेळोवेळी विल्हेवाट लागली जावी, त्याच्यावर प्रक्रिया केली जावी. जास्तीत जास्त ग्रीनरी वाढावी, स्वच्छता राहावी, अशा माफक अपेक्षा पुणेकरांच्या आहेत, आम्हा सगळ्यांच्या आहेत. आणि त्याकरता आपल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या करता मेट्रो असेल, आपल्या इथं रेल्वे असेल, आपल्या इथं PMRDचा रिंग रोड असेल, आपल्या इथं MSRDCचा रिंग रोड असेल, नॅशनल हायवे गडकरी साहेबांच्या अंडर जो विभाग येतो त्याच्यात गडकरी साहेब पण आपल्याला पुणेकरांना मनापासून मदत करत असतात. मध्ये चांदणी चौकातल्या पुलाकरता मला वाटतं 500 कोटी किती खर्च केले? 500 कोटी रुपये खर्च, 500 ते 600 कोटी रुपये खर्च झाला. परंतु त्याच्यात पुढे तक्रारी झाल्या, कुठं जायचं कसं जायचं तेच कळत नाही. पण आता सवय झाली, आता लोकांच्या अंगवळणी पडलंय. त्याच्यामुळं वाहतुकीचा बऱ्याच अंशी माझ्या चांदणी चौकातला प्रश्न सुटलेला आहे. अजूनही वेगवेगळे प्रश्न, वाहतुकीची वाहनांची संख्या वाढती, ई व्हेकल वाढतात, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर. त्याच्यामुळं या सगळ्या समस्या सोडवणं हे सरकार म्हणून आम्हा लोकांचं काम आहे. महायुतीचं सरकार आता प्रचंड बहुमतानी, प्रचंड निवडून येण्याच्या करता सगळ्यांनीच मनापासून साथ दिली. तसा पुणेकरांनी पण, आणि त्याच्यामुळे पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता खऱ्या अर्थाने राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी फडणवीस आणि मी आणि चंद्रकांत दादा पाटील असतील, बाकी दत्ताभाऊ भरणे, माधुरीताई मिसाळ, सगळेच आमचे सहकारी असतील, त्यांच्यावर जबाबदारी आहे. आणि त्याच्यातनं अधिकाऱ्यांनी पण मनापासून साथ दिली पाहिजे. आता लवकरच 4-1 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. 3 महिने निवडणुका 3 वर्ष निवडणुका न झाल्यामुळं कार्यकर्ता पण थोडा त्यांच्यामध्ये चलबिचल झालेली आहे. जनतेला पण त्या भागातली कामं नगरसेवक असल्यानंतर हक्कानी सांगता येतात. नगरसेविका लक्ष देत असतात आणि तेही लवकर मार्गी लागावं अशी आपली सगळ्यांचीच अपेक्षा होती. सुदैवाने सुप्रीम कोर्टाने त्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात उद्याच्या 4 महिन्यांनी त्या निवडणुका झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल. ओबीसी घटकाला देखील जे मध्ये आरक्षण मिळत नव्हतं तेही पुरुषांना, महिलांना मिळणार आहे. SC ST ला तर मिळणारच आहे, बाकी सर्वसाधारण लोकांना त्या ठिकाणी ते आरक्षण मिळणार आहे. अशा पद्धतीनं हे सगळं काम होणार आहे. एकंदरीतच या टाटा उद्योग समूह म्हणजे जिथं टाटा उद्योग समूह आहे तिथं काम चांगलं, दर्जेदार आणि विश्वासार्ह होणार याची खात्री असते. आणि त्यामुळे या CIIIT केंद्राचं काम वेळेत पूर्ण होईल, दर्जेदार असेल असा विश्वास मी टाटाचे आमचे प्रमुख सहकारी सुशील कुमारजी आणि प्रीतम कांजेवार आणि बाकीच्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं इथं व्यक्त करतो. या प्रकल्पाशी संबंधित सर्वांना त्यांच्याकडून उत्तम कार्य घडावं आणि आपल्या पुणे शहराच्या वैभवामध्ये एक चांगली भर पडावी. दरवर्षी इथं 7,000 मुलं मुली शिकून बाहेर पडावी आणि त्यांना रोजगार त्याच्यातून मिळावा. अशाच प्रकारचं शिक्षण या इन्स्टिट्यूट मधनं दिलं जाणार आहे. कारण पुणे शहर हे राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्याला ओळख जाते. अलीकडे पिंपरी चिंचवडसह आपल्या पुण्याला पण उद्योग नगरी ही नवी ओळख मिळाली. पुणे आणि परिसराचा औद्योगिक विकास होत असताना IT पार्क सारख्या संस्थाही उभ्या राहिल्या. उद्योग आणि IT क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे आणि राज्यातल्या ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज सारख्या
संस्थांच्या माध्यमातून ती पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न आमचं महायुतीचं सरकार करत आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। परंतु औद्योगिक प्रशिक्षणाला काळानुरूप अत्याधुनिक बनवण्याची गरज होती, त्यासाठी उद्योगांची गरज आणि एआय सारख्या ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण तुमच्या माझ्या भागातल्या युवकांना युवतींना मिळालं पाहिजे, ते आवश्यक होतं। त्यासाठी टाटा उद्योग समूह, टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पुढे ते आले आणि त्यांनी CIIIT स्थापन करण्याचं सहकार्य दाखवलं। त्याबद्दल मी टाटा टेक्नॉलॉजी, टाटा उद्योग समूह यांना राज्य सरकारच्या वतीनं, माझ्या पुण्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून त्यांचे आभार। आज आपल्या बाणेरच्या भागामध्ये CIIIT पूजन होत आहे। या CIIIT चं बांधकाम आणि उभारणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या पुणे शहरात आणि पुणे शहराचा आजूबाजूचा जो आहे त्या युवक युवतींना उद्योगांच्या गरजेप्रमाणे अत्याधुनिक स्वरूपाचं औद्योगिक तांत्रिक प्रशिक्षण मिळेल। उद्योगात याचा करावा हे प्रात्यक्षिक देखील आपल्याला इथं शिकवता येईल आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हे मिळेल। युवकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे रोजगार मिळवणं, स्वयंरोजगार करणं शक्य होणार आहे। यातून तुमच्या माझ्या उद्योगपूरक वातावरण निर्माण होण्याच्या करता मदत होणार आहे। पुण्यातल्या युवक युवतींना आणि उद्योग क्षेत्राची दोघांची गरज पूर्ण होण्यासाठी या CIIIT ची मदत होणार आहे। ही गोष्ट मला आजच्या दृष्टीने महत्त्वाची वाटते। मला प्रयत्न माझा, आमच्या मुख्यमंत्र्यांचा आणि एकनाथरावांचा की आपले 36 जिल्हे आम्ही सध्या टाटाच्या मदतीनं चंद्रपूर, गडचिरोली, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी, पुणे, शिर्डी, बीड आणि नांदेड, छत्रपती संभाजीनगर ठिकाणी काही बाबतीमध्ये कामं चाललेली आहेत। काही बाबतीत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तिथली जागा उपलब्ध करून देण्याचं काम चालू केलेलं आहे। माझ्या ऑफिसला पण तशा प्रकारच्या सूचना मी DCM ऑफिसला दिलेल्या आहेत आणि आम्ही टाटाशी सतत संपर्कात राहून हे 9 झाल्यानंतर पुढेही आपल्याला अजून पुण्याचा एकंदरीत आवाका लक्षात घेता, पुण्याचा घेता वडगाव, शिरी, लोगाव त्याही परिसरामध्ये नाही, परंतु 50% दरवर्षी 3,500 विद्यार्थी बाहेर पडतील अशा प्रकारचं एक केंद्र सुरू करण्याच्या बद्दल आत्ताच माझी बापू पठारेची चर्चा झाली। तिथेही आपल्याकडे जागा 5 एकर आहे, तिथेही ITIचं आपलं काम चाललेलं आहे। तिथं टाटाशी बोलून कसं तिकडच्याही मुलांना आपल्याला मदत करता येईल हा प्रयत्न आमचा निश्चितपणे राहणार आहे। अशा पद्धतीनं आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। राजेंद्र भोसले, तुम्ही आणि बाकीची सगळी महानगरपालिकेची टीम आहे, आमचे सुशील कुमार इथं आहेत, टाटा इन्स्टिट्यूटचे वर्ल्डचे हेड गाजेवार आहे। इथं एवढी मुलं मुली ऍट मिळणार नाही, पण ज्यावेळेस येतील त्यांचं 2 व्हीलरचं पार्किंग, 4 व्हीलरचं पार्किंग त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल। कारण एकंदरीत आपण ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर माझे रहिवासी इथं राहायला येतात त्यावेळेस वाहनांची पण संख्या वाढते, तिथं कुठं अडचण येऊ नये अशा पद्धतीनं सुटसुटीत अशा प्रकारचा प्लॅन हा झाला पाहिजे ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुलामुलींना त्यांच्या हाताला काम मिळावं, रोजगार निर्माण व्हावा, ते स्वयंपूर्ण व्हावं याकरता आमच्या टाटा टेक्नॉलॉजी संचलित सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अशा CIIIT कौशल्यवर्धन केंद्रांच्या माध्यमातून अनेक केंद्र उभे करण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांचा, त्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, परंतु थोडं ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटामुळे काही बदल
झालेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं गरमी कमी झालेली आहे. मान्सून अंदमान निकोबारला पोहोचलेला आहे, लवकरच तो केरळला पोहोचेल आणि त्याच्यानंतर आपल्या गोव्यापर्यंत पोहोचेल आणि नंतर आपल्या महाराष्ट्रात कोकणामध्ये त्या ठिकाणी येईल, असं एकंदरीत चित्र वेदर हवामान खात्याने सांगितलेलं आहे. आणि त्याच्यावर पाऊस चांगला पडावा, सगळीकडे सुख समृद्धी शांती त्या ठिकाणी लाभावी, हाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आता काही घटना अशा घडल्या की निष्पाप भारताच्या काही पर्यटकांना स्वतःचा जीव गमवावा लागला. काही अतिरेकी लोकांनी तशा प्रकारे तिथलं कृत्य केलं आणि त्याचा फार मोठा राग भारतातल्या जनतेला आला आणि सगळ्यांची भावना होती की याचा मास्टर माइंड कोण आहे, त्याचा जो कोणी हे केलंय त्या अतिरेक्यांना आता बदला घेतल्याशिवाय राहायचं नाही. आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, रक्षा मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी लक्ष घातलं आणि त्याच्यातून सैन्य दलाचं मनोधैर्य काम केलं. मिसाईलच्या माध्यमातून हे जे कोणी त्याच्यामध्ये होते त्यांना शोधून काढून तिथं मिसाईलच्या माध्यमातून हल्ला करण्याचं काम झालं. मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. आता सध्या शांतता आहे, परंतु शेजारचं राष्ट्र हे अतिशय कधी पण काही निर्णय घेणार आहे, विश्वासार्हता अजिबात त्यांच्यावर दाखवणार ते राष्ट्र नाहीये. त्याच्यावर आपला सैन्य दल पण फार बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आपण सगळेजण सैन्याच्या आणि देशाच्या पाठीशी आहोत आणि पंतप्रधानांनी पण या संदर्भात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण बघितलं पुन्हा कदापि अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया करण्याचं धाडस या शेजारच्या राष्ट्राला होता कामा नये. अशा पद्धतीचा बंदोबस्त हा तिथं व्हावा ही आपल्या सगळ्यांची जी अपेक्षा होती ती बहुतांशी पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारताच्या लेवलला झालेला आहे. त्याची पण आठवण मी आपल्या सर्वांना देतो. आज दुपारची वेळ असताना देखील आपण इथं कार्यक्रमाला आला आणि इथं उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचा पालकमंत्री या नात्याने, शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांना मनापासून देतो. आणि टाटा इन्स्टिट्यूटचे वर्ल्डचे हेड सुशील कुमारजी, आमचे प्रीतम गांजेवार, आमचे राजेंद्र भोसले, ओमप्रकाशजी, प्रशांत वाघमारेजी आणि सगळे त्यांची टीम, त्या सगळ्यांनाच मी मनापासून देतो. इथं आमचे बाबूराव चांदेरे, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांनी पण मी ज्यावेळेस सांगितलं की इथं आपल्याला काम करायचंय त्यावेळेस इथल्या अनेक लोकप्रतिनिधींनी पण त्यामध्ये मदतीची भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं हे सगळं आलं. आता ह्याच्यातून लवकर कामाला सुरुवात प्रशिक्षण द्यायला व्हावी आणि त्याच्यातून विद्यार्थी बाहेर पडावे आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहावेत किंवा उद्योग धंद्यांना कुशल अशा प्रकारचं लेबर त्याच्यातनं, कामगार त्याच्यातनं उपलब्ध व्हावा ही पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो. अशा प्रकारच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.